हॅलो मंडळी, नमस्कार. इमॅजिन करा तुम्ही तुमच्या ड्रीम वॅकेशनसाठी परफेक्ट हॉटेल शोधता. सगळं एकदम जेन्युइन दिसतं म्हणून तुम्ही हॉटेल बुक करता, तिथे पेमेंट करता आणि हॉटेलला कॉन्टॅक्ट केल्यावर ते म्हणतात वी नेव्हर रिसिव्हड एनी पेमेंट. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी Booking.com वर सायबर फ्रॉडला कसं बळी पडलो, स्कॅमर्स कसा ट्रॅप लावतात आणि त्यातून तुम्ही कसं सेफ राहू शकता. बिकॉज कार्तिक नोज. मी जेव्हा स्वित्झर्लंडला गेलो होतो तेव्हा झरमॅटला जायचा प्लॅन करत होतो. त्यासाठी मी Booking.com वर एक हॉटेल बुक केलं. तिथे पेमेंट हँडल्ड बाय प्रॉपर्टी असं लिहिलं होतं. म्हणजेच तुम्ही एकतर डायरेक्ट जाऊन पेमेंट करू शकता किंवा हॉटेल तुम्हाला पेमेंटबद्दल कम्युनिकेट करेल असं होतं. मग मला 9 जूनला Booking.com मधल्या त्या हॉटेल बुकिंगच्या चॅटवर हा मेसेज आला. त्या लिंकवर मी गेलो. ती Booking.comची ऑफिशियल लिंक होती. प्रॉपर ॲप ओपन झाला. मी तिथे हॉटेलशी चॅट करतोय. तिथून मला मेसेज आला की ॲज पेमेंट इज हँडल्ड बाय प्रॉपर्टी प्लीज मेक द पेमेंट. ओके, परफेक्ट. लिंकवर क्लिक केलं तर त्यांनी 400 युरोची पेमेंट रिक्वेस्ट सेंड केली होती आणि माझं बुकिंग ॲट मॅक्स 127.49 युरोचं होतं. तसं त्यांना मग मी मेल केला. सेम चॅटवर त्यांचा परत मेसेज आला, सॉरी इट वॉज अ मिस्टेक ऑन अवर साईड and as a token of your understanding we are giving you a discount of 8 euros, so please make a payment of 119 euros. मी ते पे केलं आणि त्यांना कन्फर्मेशनसाठी मेल केला की कुड यू प्लीज कन्फर्म दॅट यू रिसिव्ड इट. त्यावर त्यांचा काहीच रिप्लाय नाही. पुढे 24 तास मी थांबलो आणि नंतर रात्री 11 वाजता मी त्यांना पेमेंट कन्फर्म करायसाठी परत मेल केला की प्लीज लेट मी नो इफ यू रिसिव्ड द पेमेंट. यावरही त्यांचा काहीच रिप्लाय नाही आला. मग मी सरळ कस्टमर केअरला कॉल केला. त्यांना सगळी सिच्युएशन सांगितली. मग ते म्हणाले मी तुम्हाला एक मेल पाठवतो, त्यावर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवा आणि पेमेंट झालेली रिसिप्ट पाठवा आणि आम्ही हॉटेलला 2-3 दिवसात कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कळवतो. माझ्या कॉल नंतर कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्हचा हा मेल आला. त्यात त्यांनी काही डॉक्युमेंट्स मागितले. नंतर इथे या लिंकवर क्लिक करून हे अपलोड करायचे होते. मी ते अपलोड केले आणि त्यांना परत मेलला रिप्लाय केला. कस्टमर रिप्रेझेंटेटिव्हनी म्हटल्याप्रमाणे मी 2-3 दिवस काय 10 दिवस थांबलो तरी काहीच रिप्लाय नाही आला. म्हणून मी हॉटेलच्या चॅटवर मेसेज केला तर ते मला म्हणाले प्लीज मेक पेमेंट. आय वॉज कन्फ्युज्ड, नेमकं झालं तरी काय. मग मी त्यांना म्हटलं हे बघा मी पेमेंट केलंय, त्यांना रिसिप्ट पाठवली तर ते म्हणाले वी डिडंट रिसीव्ह एनी पेमेंट. आय वॉज शॉक्ड. माझे 11,000 गेले तरी कुठे हा मला प्रश्न पडला. हॉटेलला पेमेंट मिळालं नाही म्हणून त्यांनी माझं बुकिंग कॅन्सल केलं. मग मी त्यांना परत रिप्लाय केला व्हाय इज माय बुकिंग कॅन्सल्ड अँड ऑल्सो व्हाय इज इट कॅन्सल्ड विदाउट एनी वॉर्निंग ऑर इंटिमेशन. पण ॲज युजल नो रिप्लाय. म्हणून मग मी कस्टमर केअरला परत कॉल केला. आता या कॉलबद्दल सांगायचं झालं तर यात हे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला बुकिंग ID नंतर पिन हे मागतात आणि हे दिल्यावर तुम्हाला अर्धा तास ते 1 तास थांबावं लागतं. इतक्या वेळ थांबलो मी. असो, मग हा रिप्रेझेंटेटिव्ह मला म्हणे की आय विल चेक विथ हॉटेल अँड गेट बॅक टू यू. नंतर 4 दिवसांनी मला हा मेल आला. तारीख 25 जून. Some customers have reported emails or phone calls from scammers pretending to represent Booking.com or a property they booked. It's possible that you received such messages or phone calls recently. We want to help you identify scammers pretending to be Booking.com or a property. हे वाचून जे काय माझी फाटली म्हणून सांगू, गेले सगळे पैसे. त्यावर त्यांना मी रिप्लाय केला तर त्यांचा लगेच हा मेल आला की थँक्स फॉर कॉन्टॅक्टिंग अस अबाउट द सस्पिशियस कम्युनिकेशन यू रिसिव्ड अँड द पेमेंट यू मेड. Booking.com has a special service to assist you and we will be in touch with you very soon regarding this issue. नेक्स्ट मंथ माझं लग्न होतं, त्यामुळे मला काही वेळ मिळाला नाही आणि मी स्विसला जाऊनही आलो. आल्यानंतर 8 ऑगस्टला मी कस्टमर केअरला कॉल केला आणि ही घटना सांगितली तर ते म्हणे आय विल नीड सम डॉक्युमेंट्स, आय विल सेंड अ मेल. मग त्यांनी हा मेल पाठवला. यात त्यांनी बँक स्टेटमेंट मागितली. ती PDF, JPEG, JPG किंवा PNG या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये चालेल असं सांगितलं आणि त्यात ट्रान्झॅक्शन डेट, अमाऊंट, करन्सी आणि मर्चंट नेम असायलाच पाहिजे असंही सांगितलं. मी त्यांना ते डॉक्युमेंट पाठवले आणि हा मेल सेंड केला की मला माझे पैसे कधी मिळतील असंही त्यांना विचारलं. कॉलवर तो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणे की इट विल टेक 7 to 8 वर्किंग डेज टू रिझॉल्व्ह दिस इश्यू.
कुठेतरी हे ऐकून असं वाटलं की कदाचित माझे पैसे मला परत मिळतील, म्हणून मी 10 दिवस थांबलो आणि नंतर त्यांना परत कॉल केला. तर ते म्हणे की हॉटेलवाले असं म्हणत होते की हे प्रूफ ऑफ चार्ज व्हॅलिड नाहीये, कारण त्यांची बँक ही AFMT बँक नाहीये आणि ट्रान्झॅक्शनवर AFMT बँक दिसतंय. तुम्ही एकदा तुमच्या बँकशी कनेक्ट करून हे ट्रान्झॅक्शन व्हॅलिड आहे का हे कन्फर्म करा. हे कन्फर्म करायला मी माझ्या बँकेत गेलो. तिकडे SR म्हणजेच सर्व्हिस रिक्वेस्ट क्रिएट केली. तेव्हा मला असं कळालं की हे जे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स होतात हे 2 स्टेपमध्ये होतात. सेंडर बँक टू मिडल बँक आणि मिडल बँक टू रिसिव्हर्स बँक. म्हणून हे मधली बँक म्हणजेच AFMT बँक असं दिसतंय. नंतर मला बँकेचा एक मेल आला. त्यात SR नंबर, नेम ऑफ मर्चंट, डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन हे सगळं मेन्शन्ड होतं आणि त्यात लिहिलं होतं ॲज पर द रिस्पॉन्स रिसिव्ड फ्रॉम द मर्चंट ऑर मर्चंट्स बँक इट हॅज बीन असर्टन्ड दॅट द ट्रान्झॅक्शन वॉज जेन्युइन. असाच्या असा मेल मी Booking.comला फॉरवर्ड केला. त्याला माझी अटॅचमेंट पण फॉरवर्ड केली विच वॉज अ बँक स्टेटमेंट. त्याच दिवशी त्यांचा मला परत मेल आला. त्यात त्यांनी म्हटलं की मी जे सगळे डॉक्युमेंट्स पाठवले होते ते त्यांनी मला परत मागितले. मग त्यांना मी रिप्लाय दिला, आय हॅव ऑलरेडी सेंड दोज डॉक्युमेंट्स, स्टील रिसेंडिंग दोज डॉक्युमेंट्स. आणि त्यांना मी परत सगळे डॉक्युमेंट्स पाठवले. नंतर कस्टमर केअरला कॉल केला की तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळाले का असं त्यांना विचारलं. तर ते म्हणे येस वी गॉट द डॉक्युमेंट्स, इट विल टेक 7 to 8 वर्किंग डेज टू रिझॉल्व्ह युअर क्वेरी. ॲज ऑलवेज वैतागून गेलो होतो मी एकदा. तरी 21 तारखेनंतर परत 30 सप्टेंबरला मी त्यांना परत कॉल केला. तेव्हा त्यांनी मला परत स्टेटमेंट मागितली. तरी मी त्यांना परत पाठवली. तेच चालू होतं. इथे प्रश्न वेटिंगचा तर होताच, पण त्यापेक्षा कम्युनिकेट करायला पण फार कष्ट होते हो. आणि करायला काही नाही, परत पैसे मिळणार की नाही याची गॅरंटी नव्हती. नंतर त्याच दिवशी Booking.comचा मला हा मेल आला. त्यात त्यांनी मला डिस्प्यूट लेटर मागितलं. या रिलेटेड मी बँकशी कनेक्ट केलं. त्यांना म्हटलं प्लीज सेंड अ डिस्प्यूट लेटर. तर ते म्हणाले त्यांच्याकडे डिस्प्यूट लेटर अशी काही गोष्ट नाहीये. दॅट मेल दॅट वी सेंट वॉज ॲज गुड ॲज क्लोजर ऑफ डिस्प्यूट. मग तसा सेम रिप्लाय मी त्या मेलला केला आणि बँकचं कम्युनिकेशन पण इथे अटॅच केलं. एवढं सगळं झाल्यावर मी त्यांना 3-4 दिवसांनी कॉल केला. तर ते म्हणाले द केस इज सेंट टू अ स्पेशल टीम, दे विल गेट बॅक टू यू वन्स इट इज रिझॉल्व्ड. नंतर 2 ते 3 महिने आठवड्यातून एकदा तरी मी त्यांना कॉल करतोय आणि अजूनही ते गेट बॅक टू यू करतातच आहेत. असो, पुढे हा इन्सिडेंट मी सायबर क्राईमला पण रजिस्टर केला. सगळे डॉक्युमेंट्स आणि माहिती दिली, पण तिथेही काही ठोस निर्णय लागला नाही. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अशी काही घटना घडली तर नेमकं काय करावं हे माहिती नसतं. त्यामुळे माझा अनुभव तुम्हाला थोडा हेल्पफुल होईल असं मला वाटलं. त्यामुळेच मी पुढे काही टिप्स देतोय. पहिली, बुक करताना पेमेंट हँडल्ड बाय प्रॉपर्टी चे हॉटेल्स अवॉइड करा. लिंक सेंड करून पेमेंटसाठी किंवा कुठल्याही ॲक्शनसाठी अर्जन्सी निर्माण करत असतील तर ती ॲक्शन करू नका. मी पण शक्य तितके प्रयत्न केले, बट द केस इज स्टील नॉट क्लोज्ड. पैसे गेलेच. असो, तुमच्यासोबत पण असा काही किस्सा घडला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही तेव्हा काय केलं तेही सांगा. या व्यतिरिक्त मी काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कळवा. असो, थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटू पुढच्या गुरुवारी. हा व्हिडिओ आमच्या वैयक्तिक एकदाच घडलेल्या अनुभवावर आधारित आहे. याचा उद्देश फक्त ऑनलाईन हॉटेल बुकिंग दरम्यान होणाऱ्या फ्रॉडबाबत लोकांना जागरूक करणे हा आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्लॅटफॉर्म, ब्रँड किंवा कंपनीची बदनामी करणे नाही. अशा घटना कधीकधी थर्ड पार्टी फ्रॉडमुळे होऊ शकतात. आम्ही अजूनही हा प्लॅटफॉर्म वापरतो.